नमस्कार मंडळी. आपण शेतावर जे मियावाकी जंगल विकसित करीत आहोत त्यामधलं एक महारत्न अर्जुन, याला अर्जुन सादडा असेही म्हणतात. साधारण 8 ते 10 वर्षापूर्वी मी ही झाडं लावली होती. ही बघा कशी दिसतात. अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं. तर त्याच्यातल्या ह्या नॅचरल कॅल्शियममुळे या अर्जुन सालीच्या किंवा पावडरीच्या सेवनाने आपली हाडं मजबूत होतात. आणि असा उल्लेख आहे की हस्तिदंत जसं असतं त्या हस्तिदंताप्रमाणे आपली हाडं मजबूत होतात. तर ह्या औषधी वृक्षाचं माहिती म्हणाल तर हा साधारण 60 ते 80 फूट इतका उंच होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची साल अत्यंत गुणकारी आहे. तसंच पानं, फळं, फुलं याचा पण औषधांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो. याची तुम्हाला मी साल दाखवतो. श्वेतवर्णाची साधारण पांढरटसर साल असते. आणि याच्यावरचं आवरण जर काढलं तुम्ही, तुम्हाला दाखवतो, तर असं आतून साधारण हिरवट रंगाचं आवरण असतं त्याला. आणि ह्याची जी साल असते ती बाहेरून पांढरी आणि आतून हलक्या गुलाबी रंगाची असते. वर्षातून एकदा ती नॅचरली गळून पडते. आणि साधारण एक 4 mm जाडीची ही साल असते. आता याचं लॅटिन नाव म्हणाल तर ह्याला टर्मेनेलिया अर्जुन आणि इंग्रजी नाव आहे द व्हाईट मुरडा ट्री. संस्कृतमध्ये याला देवसाल, धनंजय, पार्थ, धाराफल, वीरवृक्ष असं संबोधलं जातं. मराठी नावामध्ये अर्जुन, हिंदीमध्ये कोह किंवा कौहा असं पण म्हणतात. धवल, कुकुब, नदीसर्ज, नदीच्या काठाने बऱ्याच ठिकाणी याची लागवड आढळते किंवा जंगलांमध्ये नदीच्या काठाने हा अर्जुन वृक्ष मोठ्या प्रमाणावर दिसतो, म्हणून नदीसर्ज पण नावाने पण संबोधलं जातं. आणि हा आपलं जे स्वाती नक्षत्र आहे 27 नक्षत्रांपैकी त्या स्वाती नक्षत्राचं आराध्य वृक्ष म्हणून गणला जातो. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या झाडाची साल आहे ती अत्यंत गुणकारी आहे. हृदयरोगावर याचा खूप वापर केला जातो. याच्या पावडरीच्या मध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. कार्डिओ प्रोटेक्टिव्ह गुणांमुळे हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी किंवा हृदयाच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी याचा वापर केला जातो. याच्या वापरामुळे हृदयाचे स्नायू मजबूत राहतात. तसेच आपल्या शरीराचा रक्तदाब कमी झालेला रक्तदाब वाढवायला मदत करतं. हृदयाचे आकारमान जर वाढलेलं असेल तर जे आयुर्वेदाचार्य असतात, वैद्यमंडळी, ते ह्या अंतरसालीचा याचा वापर करतात. हे मधुमेहावर सुद्धा या सालीच्या पावडरीचा उपयोग आहे. मुख्य म्हणजे हृदयरोग जो आहे किंवा हृदयविकार त्याचा धोका कमी करण्यासाठी याचा महत्त्वाचा वापर आहे. तसेच
याच्यामध्ये हे पावडर ही जंतुनाशक असल्याकारणाने ती त्वचारोग किंवा जखमा भरून येण्यासाठी किंवा वेदना कमी करण्यासाठी पण याचा वापर केला जातो. याच्या सेवनाने श्वसन संस्थेचं कार्य किंवा फुफ्फुसाचे कार्य नीट राहते. त्यामुळे श्वसन विकारासंबंधीच्या आजारांवर सुद्धा हे गुणकारी आहे. याच्या सालीपासून आपण बघतो तर पुष्कळ ठिकाणी तुम्हाला दिसेल अर्जुनासव, अर्जुनारिष्ट वगैरे औषधं जी बनवली जातात ती या अर्जुन साजडा किंवा अर्जुन वृक्षाच्या सालीपासून बनवलं जातं. आता ह्याच्या काही ग्रंथांमध्ये जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये श्वेतवल्कलवान वृक्षः पुष्पम नेत्रांजने उपयुज्यते किंवा अर्जुनस्य त्वचा सिद्धम क्षीरम योज्यम रुदामय, हे सुश्रुत किंवा चक्रधर हृदरोग या ग्रंथांमध्ये याचा असा उल्लेख आहे. म्हणजेच काय, याचा वापर हृदयरोगावर, तसेच याची जी फुलं असतात त्याच्यापासून उत्तम नेत्रांजन केलं जातं. तर या श्लोकांमधनं ही माहिती आपल्याला मिळते. याची जी फुलं असतात ती साधारण पिवळट पांढरट शेडमध्ये असतात आणि मार्च ते जुलै याला फुलं येतात. तर हा बघा कसा मोठा झालेला वृक्ष आहे. आता गणपतीमध्ये आपण जी 21 पत्री वाहतो त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर याचं 13वं नाव आपण जे घेतो, ओम गजदंताय नमः अर्जुनपत्रम समर्पयामि, असं जो आपण गणपती पूजेमध्ये पत्री वाहताना श्लोक म्हणतो त्यामध्ये या अर्जुन पत्राचा वापर आपण करतो. तर असं हे अत्यंत गुणकारी म्हणून मी याला महारत्न संबोधलं. असं अतिशय उपयुक्त असं हे झाड आपण आपल्या परसबागेत किंवा सभोवतालच्या परिसरामध्ये अगदी आवर्जून आणून लावा. हल्ली आता अशी ही झाडं, अशी ही वृक्षसंपदा ठिकठिकाणी कमी होत चाललेली आहे. तर आपण सुजाण नागरिक असल्याकारणाने आपलं ते कर्तव्य आहे. तर आपण अशा प्रकारची वृक्षसंपदा जरूर जतन करायला हवी. त्यासाठी आपलं थोडं तरी योगदान द्यायला हवं. धन्यवाद.